जेव्हा आपण घर बांधकामाला सुरुवात करतो त्याआधी काही केसेसमध्ये आपल्याला होम लोनची गरज असते. तर त्या केसमध्ये काही बँका असतात किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतात, हे तुम्हाला बांधकाम परवानगीशिवाय सुद्धा होम लोन इश्यू करतात. मात्र त्यामध्ये त्यांची एक महत्त्वाची अट असते आणि ती म्हणजे अशी, की आम्ही होम लोन तुम्हाला देत आहोत, त्यामध्ये काही अडचण नाही आहे. पण तुम्हाला एका स्पेसिफिक कालावधीनंतर आम्हाला बांधकाम परवानगीसुद्धा सादर करावी लागेल. म्हणजेच काय? याचा अर्थ असा की कोणतीही बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुम्हाला विदाऊट बिल्डिंग परमिशन होम लोन देत नसते. फक्त जो कालावधी असतो तो वाढवून दिला जातो. त्यामुळे काय होते, बँकेला तुमच्यासोबत व्यवहार करता येतो. बेसिकली तुम्हाला आपण म्हणूयात की कर्ज किंवा लोन देऊन तुमच्याकडून त्यावर इंटरेस्ट कमावता येतो. आता यामध्ये जे स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहे की बांधकाम परवानगी आधीच होम लोन मिळेल, तर यामध्ये तुमचा फायदा आहे की तोटा आहे? या प्रश्नाचं उत्तर अगदी साधं आहे. बघा, जर तुम्हाला 100% माहिती आहे की होम लोन मिळाल्यानंतर काही दिवसांच्या आत किंवा काही महिन्यांच्या आत तुम्हाला बांधकाम परवानगी मिळत असेल, तर अशा केसमध्ये अशा प्रकारचे होम लोन घेण्यामध्ये काहीही अडचण नाही. पण आपण थोडंसं जी वास्तविकता आहे, प्रॅक्टिकल सिच्युएशन जे आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया. बघा, आपण बांधकाम परवानगी म्हणजे सरकारी काम आहे. डॉक्युमेंट सादर करावे लागतात. रजिस्टर्ड इंजिनियर तुमची केस सादर करतील आणि त्यानंतर तुम्हाला बांधकाम परवानगी मिळणार. माझ्या मते जरी तुम्हाला आश्वासन असेल किंवा एक कॉन्फिडन्स असेल, विश्वास असेल की आपल्याला बांधकाम परवानगी लवकरात लवकर मिळू शकते, माझे या व्यक्तीसोबत ओळख आहे किंवा माझे इंजिनियर फार चांगले आहेत, त्यांचे जास्त कॉन्टॅक्ट आहे, तरी माझं सजेशन हेच राहणार की बघा, ज्यावेळी आपण बँकेकडून होम लोन घेतो, अशा केसमध्ये जर आपण बांधकाम परवानगी वेळेवर सादर करू शकलो नाही, तर यात दोन आपल्या नुकसान होऊ शकतात. सर्वात पहिलं नुकसान म्हणजे असं की तो कालावधी संपल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला बांधकाम परवानगीचा कागद होम लोन डिपार्टमेंट किंवा आपण म्हणूयात की बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट मागतील आणि ते जर तुम्ही सादर करू शकले नाही, तर अशा केसमध्ये त्यांच्या अटीनुसार, शर्तीनुसार तुम्हाला काही पेनल्टी तिथे भरावी लागणार. म्हणजेच काय, आपण होम लोन कशासाठी घेतलं होतं की आपल्याला जो आर्थिक त्रास आहे तो होणार नाही. आपलं घर बांधकाम, आपलं स्वप्नातील घर हे आर्थिक त्रास सहन न करता आपल्याला पूर्ण करावे लागेल. पण जर बांधकाम परवानगी वेळेवर मिळाली नाही, तर त्या होम लोनवर तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल. आता ही पेनल्टी किती असू शकते हे बँकेप्रमाणे चेंज होणार. तर माझ्या मते अशी चूक करणे कधीही टाळलेलं बरं. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की होऊ शकते की काही केसेसमध्ये तुम्हाला माहिती होतं किंवा तुमच्या रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्टने सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला परमिशन मिळेल. पण काही कारणास्तव, लीगल कारणामुळे होऊ शकते की तुम्हाला बांधकाम परवानगी मिळत नसेल. असं फार रेअर केसेसमध्ये होणार. मग अशा केसमध्ये काय होणार, तुम्हाला जे लोन केस दिलेलं आहे, पहिली गोष्ट पेनल्टी तर तुम्हाला भरावीच लागेल आणि त्यानंतर एक कालावधी दिला जातो की त्यामध्येच तुम्हाला बांधकाम पूर्ण करावं लागते. आता जर परवानगीच नाही आहे आणि तुमच्याकडे पैशांची सुद्धा अडचण होत आहे, अशा वेळी तुम्ही जे होम लोन केलेलं आहे ते कम्प्लिटली कॅन्सल होणार किंवा आपण असं म्हणूयात की त्या केसमध्ये ते तुम्हाला परत करावा लागेल, प्लस त्यामध्ये पेनल्टी सुद्धा भरावी लागेल. म्हणजेच काय की जो तुम्ही त्या होम लोनसाठी, त्या कागदपत्रांसाठी जो त्रास सहन केला असेल, तो सुद्धा इथे तुम्हाला म्हणजे त्याचा सुद्धा तुम्हाला इथे त्रास जाणार आणि वेळ वाया जाणार. अशा केसमध्ये एक साधं गणित आहे आणि ते गणित म्हणजे असं की बघा, बांधकाम परवानगी आज ना उद्या तुम्हाला बँकेला द्यावीच लागत आहे. मग त्यामध्ये असा वेळ वाया न घालवता आधी बांधकाम परवानगीसाठी प्रकरण सादर करा. किती कालावधी लागणार, किती वेळ लागणार हे तुमच्या केसवर, तुमच्या नगरपालिका, महानगरपालिका आणि तुमच्या इंजिनियरवर डिपेंड करते. संबंधित सर्व माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार की काय डॉक्युमेंट असतात, काय प्रोसिजर असते. पण माझं पर्सनली सजेशन हेच राहणार की आधी बांधकाम परवानगी मिळवून घ्या आणि त्यानंतर होम लोनसाठी अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही. धन्यवाद.